गुड मॉर्निंग स्टुडंट. आज आपण चलनवाढीचे सामाजिक परिव्यय याविषयी चर्चा करणार आहोत. मागील लेक्चरमध्ये चलनवाढ आणि व्याजदर चलनवाढीची कारणे याविषयी आपण चर्चा केली होती. वाढती चलनवाढ अर्थव्यवस्थेच्या दृष्टिकोनातून कशा प्रकारे हानिकारक असते याविषयी आज आपण चर्चा करणार आहोत. सामाजिक परिव्यय म्हणजे चलनवाढीचे विविध क्षेत्रावर होणारे अनिष्ट परिणाम, अर्थव्यवस्थेवर होणारे अनिष्ट परिणाम याविषयी आपण या संकल्पनेमध्ये आपण चर्चा करणार आहोत. कोणत्याही देशामध्ये चलनवाढीची घटना ही नेहमी अप्रिय समजली जाते किंवा मांडली जात असते, कारण चलनवाढीचे दुष्परिणाम त्या देशाला भोगावे लागत असतात किंवा त्या देशावर होत असतात. त्या देशातील विविध घटकावर त्याचे परिणाम झालेले आपल्याला दिसून येत असतात. भारत, अमेरिका, फ्रान्स, जर्मनी अशा या विकसित देशामध्ये किंवा इतर देशामध्येही चलनवाढीबाबत जे सर्वेक्षण किंवा जे विचार मांडलेले आपल्याला दिसून येतात ते अतिशय वेगळ्या प्रकारचे असलेले आपल्याला दिसून येतात. कारण चलनवाढीचा परिणाम हा डायरेक्टली त्या देशातील नागरिकांच्या राहणीमानावर होत असतो आणि त्यामुळे चलनवाढ ही अतिशय अप्रिय घटना मानली जात असते. त्याचबरोबर या चलनवाढीमुळे अनेकदा त्या देशातील राजकीय अस्थिरतासुद्धा त्या देशामध्ये निर्माण होत असते. राजकीय पक्षांना आपली सत्तासुद्धा गमवावी लागत असते. भारतामध्ये सुद्धा काही वर्षापूर्वी कांद्यांच्या किमती वाढल्यामुळे त्यावेळच्या तत्कालीन सरकारला सत्तेतून बाहेर पडावं लागलं होतं किंवा राजीनामा द्यावा लागला होता. आणि अशा प्रकारे राजकीय परिस्थिती बदलण्याचं कामसुद्धा ही चलनवाढ करत असते. आर्थिक, सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक सर्व घटकावर या चलनवाढीचा अतिशय अनिष्ट परिणाम किंवा वाईट परिणाम होत असतो आणि त्यामुळे अर्थव्यवस्थेमध्ये निर्माण होणारी चलनवाढ किंवा भाववाढ किंवा महागाई ही अतिशय गंभीर समस्या मानली जात असते. कारण वाढत्या चलनवाढीमुळे गरिबीत जीवन जगणाऱ्या लोकांचे जीवन उद्ध्वस्त होत असते. गरीब वर्गावर याचा मोठ्या प्रमाणात विपरीत परिणाम होत असतो. सत्ता, संपत्ती यांची पुनर्विभागणी होत असते. समाजातील मोजक्याच वर्गाकडे किंवा लोकांना या चलनवाढीचा लाभ मिळत असतो, परंतु बहुतांश लोकांना याचा मोठा आर्थिक त्रास सहन करावा लागत असतो. आणि म्हणून ही चलनवाढ जी आहे ती अनिष्ट समजली जात असलेली आपल्याला दिसून येते. यामध्ये गरीब वर्ग जो आहे तो अतिगरीब होत जात असतो किंवा तो मागासलेलाच राहत असतो आणि श्रीमंत वर्ग हा अतिश्रीमंत बनत असतो. समाजामध्ये या चलनवाढीमुळे अत्यंत कमालीचा असंतोष निर्माण होत असतो. देशपातळीवर रोजगार वाढ, उत्पादन वाढ, आर्थिक विकास इत्यादी गोष्टी किंवा उद्दिष्टे साध्य करण्यामध्ये अडचण निर्माण होत असतात. आणि म्हणून चलनवाढीला एक अनिष्ट गोष्ट समजली जात असते किंवा अनिष्ट वाईट परिणाम करणारी घटक म्हणून मांडला गेलेला आपल्याला दिसून येतो. या चलनवाढीचे जे सामाजिक परिव्यय आहे त्यामध्ये प्रामुख्याने 2 परिव्यय विचारात घेतले जातात. त्यामध्ये जो पहिला परिव्यय आहे तो म्हणजे अपेक्षित चलनवाढीचे सामाजिक परिव्यय. अपेक्षित चलनवाढीचे सामाजिक परिव्यय म्हणजे यामध्ये चलनवाढीच्या दराबाबत किंवा चलनवाढीबाबत समाजाला संपूर्ण कल्पना असते किंवा लोकांना त्याविषयी माहिती असते की भविष्यामध्ये, वर्तमान काळामध्ये किंवा भविष्यामध्ये किती टक्के किंवा किती प्रमाणात चलनवाढ होणार आहे आणि त्यानुसार समाजाला किंवा व्यक्तींना आपल्या संभाव्य आर्थिक विस्थापनाचे नियोजन करता येत असते किंवा व्यवस्थापन करता येते, आर्थिक नियोजन करता येत असते आणि त्यानुसार योग्य ती नियोजन करून आर्थिक समस्या जी निर्माण होणार आहे ती टाळण्यास त्यांना मदत होत असते. उदाहरणार्थ एखाद्या व्यक्तीला
भविष्यामध्ये 8% दराने 10% दराने भविष्यामध्ये किंमत वाढ, भाववाढ होणार असेल, तर तो व्यक्ती कंपनीकडे अ, पगारवाढीची मागणी करेल. ती पगारवाढ मागणी करत असताना तो संभाव्य चलनवाढीचा विचार करून त्यानुसारच तो मागणी करू शकतो. उदाहरणार्थ, जर त्या व्यक्तीला महिन्याला ₹20,000 पगार असेल आणि अशा वेळी 10% भविष्यामध्ये चलनवाढ होणार असेल, तर तो आर्थिक तोटा भरून काढण्यासाठी तो व्यक्ती 10% चलनवाढीच्या दरानुसार पगारवाढीची तो मागणी करेल. म्हणजे किमान तो 22,000ची पगाराची मागणी करू शकतो. अशा प्रकारे आर्थिक नियोजन करत असताना या चलनवाढीचा, अपेक्षित चलनवाढीचा विचार केला जात असतो आणि त्यानुसार आर्थिक नियोजन केलं जात असतं. म्हणजेच अपेक्षित चलनवाढीची सामाजिक परिव्यय यामध्ये समाजाला, व्यक्तींना किती भविष्यात चलनवाढ होणार आहे किंवा वर्तमान युगामध्ये चलनवाढीचा दर किती आहे आणि त्यानुसार त्या व्यक्तीला किंवा समाजाला नियोजन करता येत असते. यामधील जे अपेक्षित चलनवाढीचे सामाजिक परिव्यय जे प्रकार आहेत ते आपण पाहणार आहोत. त्याच्यामध्ये जो पहिला प्रकार आहे तो म्हणजे चलनवाढ सदृश्य करांचे विघटन. काही वेळेस चलनवाढ म्हणजे अप्रत्यक्ष एक प्रकारची करच असलेले आपल्याला दिसून येतात. चलनवाढीमुळे नागरिकांच्या रोख रकमेचे विघटन होत असते आणि हा एक प्रकारचा सामाजिक परिव्यय असलेला आपल्याला दिसून येतो. जसजसे चलनवाढीचा जो दर आहे तो वाढीस लागतो, तसतसे नाममात्र व्याजदर आहे तो त्यामध्ये वाढ होऊन पर्यायाने समाजाकडची किंवा व्यक्तीकडची रोख रक्कम जी असते, शिल्लक जी असते ती कमी होत असते. जर का नागरिकांच्याकडील रोख रक्कम कमी होत असेल, तर त्यांना सातत्याने ATMमध्ये जाऊन, बँकेमध्ये जाऊन पैसे काढावे लागतात आणि त्यामुळे त्यांचा जो खर्च आहे त्यामध्ये वाढ होत असते. वाहतूक खर्चामध्ये वाढ होत असते. त्याचबरोबर इतर जो खर्च आहे तो सुद्धा वाढला जात असतो आणि त्यामुळे या छोट्या छोट्या कारणामुळे खर्च वाढला की त्याचे रूपांतर चलनवाढीमध्ये होत असते आणि त्यामुळे हा एक सामाजिक परिव्यय असते आपल्याला दिसून येतो. अशा प्रकारे हा एक महत्त्वपूर्ण परिव्यय असले आपल्याला दिसतो. त्यानंतर दुसरा जो अपेक्षित परिव्ययाचा प्रकार जो आहे तो म्हणजे उत्पादन संस्थांना दरफलक बदलण्याच्या खर्चामध्ये वाढ करावी लागत असते. सातत्याने वारंवार अपेक्षित चलनवाढ होत राहिल्यास उत्पादन संस्था, उद्योग संस्था, उपहारगृहे यांना दरफलक बदलावे लागतात आणि त्यामुळे त्यांच्या खर्चामध्ये वाढ होत असते. यालाच दरफलक खर्च चलनवाढ असेही म्हटले जाते. जेव्हा जेव्हा अपेक्षित चलनवाढ वाढीस लागते किंवा निर्माण होत असते, तेव्हा तेव्हा सर्व उत्पादकांना दरफलकामध्ये बदल करावे लागतात आणि त्यामुळे त्यांचा जो खर्च आहे तो वाढला जातो, तो जास्त करावा लागतो. अशा प्रकारे चलनवाढीचे सामाजिक परिव्यय वाढत जातात आणि हा एक प्रकार अपेक्षित परिव्ययाचा असलेला आपल्याला दिसून येतो. त्यानंतर तिसरा जो प्रकार आहे तो म्हणजे चलनवाढीमुळे सापेक्ष किमतीमध्ये जास्तीचे फरक दिसून येतात किंवा सापेक्ष जो किमतीमधील फरक आहे तो जास्त असले आपल्याला दिसून येतो किंवा वाढत जातो. चलनवाढीचा सामाजिक परिव्यय हा सापेक्ष किमतीतील जास्त फरकामुळे दिसून येत असतो. जेव्हा चलनवाढ प्रेरित सापेक्ष किमतीत जास्त फरक दिसून आढळून येतो, तेव्हा साधनसामग्रीच्या वाटपामध्ये सूक्ष्म अर्थशास्त्रीय कार्यक्षमता निर्माण होत असते. हा सुद्धा सामाजिक परिव्यय असले आपल्याला दिसून येतो. दुसरा जो प्रकार आहे तो म्हणजे कर नियम व देयता. सरकार अंदाजपत्रकामध्ये विविध करांचे दर घोषित करते. त्याप्रमाणे करदाता जो आहे तो आपले कर भरत असतो. परंतु या दरम्यान जर चलनवाढ झाली तर करदात्याची खरेदी शक्ती कमी होत असते आणि हा सुद्धा एक प्रकारचा सामाजिक परिव्यय असलेला आपल्याला दिसून येतो. परंतु कराची आकारणी करणारे प्रशासन, सरकार या बाबतीत मात्र त्यांना ते भिन्न असते किंवा त्यांना त्याची जाणीव नसते. अशा प्रकारे कर नियमन व कर देयता हा एक प्रकारचा सामाजिक परिव्यय असलेला आपल्याला दिसून येतो.
त्याचबरोबर दुसरा जो अपेक्षित सामाजिक परिव्ययाचा प्रकार जो आहे तो म्हणजे राहणीमान सुलभतेचा अभाव. चलनवाढीमुळे सातत्याने किमती वाढत असल्यामुळे त्याचा नागरिकांच्या राहणीमानावर परिणाम होत असतो. नागरिकांचे राहणीमान निकृष्ट बनत जाते. परिणामी हा सुद्धा एक सामाजिक परिव्यय असले आपल्याला दिसून येतो. राहणीमानावर नागरिकांना जास्त खर्च करावा लागत असतो. परिणामी राहणीमान सुलभतेचा अभाव निर्माण होत असतो. हा एक सुद्धा अपेक्षित सामाजिक चलनवाढीचा परिव्यय असलेला आपल्याला दिसून येतो. अशा प्रकारे हे अपेक्षित चलनवाढीचे सामाजिक परिव्यय आपण पाहिले आहे. यानंतर दुसरा जो यातला पॉईंट महत्त्वपूर्ण आहे तो म्हणजे अनपेक्षित चलनवाढीचे सामाजिक परिव्यय. तुलनात्मकदृष्ट्या अपेक्षित चलनवाढीपेक्षा अनपेक्षित चलनवाढ जी आहे ती अतिशय व्यापक व हानिकारक असलेली आपल्याला दिसून येते. कारण या चलनवाढीविषयी निश्चित अंदाज करता येत नाही किंवा त्याविषयी आपल्याला माहिती मिळत नाही आणि परिणामी त्याचे होणारे परिणाम हे अनिष्ट असलेले आपल्याला दिसून येतात. अनपेक्षित चलनवाढीचा महत्त्वपूर्ण प्रभाव असा की स्वैच्छिकरित्या व्यक्तींमध्ये संपत्तीचे पुनर्वितरण होत असते आणि त्याचा परिणाम समाजातील सर्व घटकावर किंवा अर्थव्यवस्थेतील विविध घटकावर झालेला आपल्याला दिसून येतो. या चलनवाढीमध्ये समाजाला व्यक्तीला नेमकी किती चलनवाढ होणार आहे, वस्तूंच्या किमती कोणत्या पातळीपर्यंत वाढणार आहेत याविषयी कुठल्याही प्रकारची त्यांना कल्पना किंवा जाणीव नसते आणि त्यामुळे त्याला अनपेक्षित चलनवाढीचे सामाजिक परिव्यय असं आपण त्याला म्हटलं जात असतो. चलनवाढीमुळे अनपेक्षित सामाजिक परिव्ययांना सामना करावा लागत असल्याने त्याचे अनिष्ट परिणाम समाजावर झालेले आपल्याला किंवा होत असलेले आपल्याला दिसून येतात. यामध्ये जे अनपेक्षित चलनवाढीचे सामाजिक परिव्यय जे आहेत ते पुढील प्रमाणे आहेत. त्याच्यामध्ये पहिला जो प्रकार किंवा जो परिणाम आहे तो म्हणजे उत्पादनावर होणारा परिणाम. त्याला इफेक्ट ऑफ आउटपुट किंवा आउटपुट इफेक्ट असं म्हटलं जात असतं. उत्पादनावरील जे परिणाम आहेत त्याच्यामध्ये पहिला परिणाम जो आहे तो म्हणजे उत्पादन वाढीवर होणारा परिणाम. जेव्हा चलनवाढ ही सौम्य स्वरूपाची असते म्हणजे चलनवाढीचा वेग हा कमी असतो किंवा हळूवारपणे ती होत असते, तेव्हा अशा प्रकारची चलनवाढ ही उत्पादन वाढीला एक प्रकारे प्रेरणादायी ठरत असते. त्यामुळे उत्पादकांना उत्पादन करण्याची प्रेरणा मिळते. अशा स्थितीत ज्या प्रमाणात वस्तूंच्या किमती वाढतात त्या प्रमाणात उत्पादन खर्चात वाढ होत नाही आणि त्यामुळे नफ्याचे प्रमाण जास्त राहते. परिणामी अधिक नफा मिळवण्यासाठी उत्पादक आपल्या उत्पादनामध्ये वाढ करतात. परिणामी उत्पादनामध्ये वाढ होत असते. म्हणजे चलनवाढीचा वेग कमी असल्यामुळे उत्पादनामध्ये वाढ होत असते. हा एक अनपेक्षित परिव्यय असलेला आपल्याला दिसून येतो. उत्पादनावरील दुसरा जो परिणाम जो आहे तो म्हणजे वेगवान भाववाढ. जेम्स केन्स यांच्या मते किंवा यांनी म्हटल्याप्रमाणे अर्थव्यवस्थेमध्ये जोपर्यंत बेकारीची स्थिती आहे तोपर्यंत आंशिक भाववाढ घडून येते, परंतु जेव्हा पूर्ण रोजगार पातळी गाठली जाते आणि पूर्ण रोजगार पातळी गाठल्यानंतर त्यानंतर मात्र उत्पादन वाढत नाही. परिणामी किंमत पातळीमध्ये वेगाने वाढ होत असते. वस्तूंच्या किमती अधिक वेगाने वाढतात. अशा प्रकारे वेगवान भाववाढीला पूर्ण रोजगार पातळी गाठल्यानंतर चालना मिळत असते. हा एक उत्पादनावरील परिणाम असलेला आपल्याला दिसून येतो. त्यानंतर तिसरा जो परिणाम जो आहे तो म्हणजे किंमत यंत्रणेमध्ये बिघाड. चलनवाढीच्या काळामध्ये किंमत ठरवणाऱ्या यंत्रणेमध्ये बिघाड निर्माण होत असतो. भाववाढ जास्त झाल्यामुळे किंमत यंत्रणा विस्कळीत होते आणि परिणामी बाजारातील जी संरचना आहे ती पूर्णपणे कोलॅप्स होते किंवा ढासळली जाते. बाजारातील किमतीवर प्रभाव पाडणाऱ्या घटकाविषयी निश्चित अंदाज करता येत नाही. त्यामुळे अर्थव्यवस्थेमध्ये विस्कळीतपणा निर्माण होऊन अंदाजबाजी, सट्टेबाजी, इत्यादी व्यवहारामध्ये वाढ होते. मागणी पुरवठ्याच्या संघर्षातून
किंमत निश्चित करण्याची जी क्रिया असते ती विस्कळीत होत असते आणि परिणामी किंमत यंत्रणेत बिघाड निर्माण होत असतो. हा एक या अ, हा एक उत्पादनावरील किंवा हा एक परिणाम असलेला सामाजिक परिव्यय असलेला आपल्याला दिसून येतो. त्यानंतर पुढचा जो परिव्यय आहे तो म्हणजे साठेबाजीमध्ये वाढ होत असते. उत्पादन झालेल्या वस्तू तात्काळात बाजारात न विकता किमती वाढल्यानंतर किंवा किंमत अधिक वाढल्यानंतर विकण्यासाठी त्यांचा व्यापारी वर्गाकडून उत्पादक वर्गाकडून साठा करून ठेवला जात असतो. वस्तूंची कृत्रिम टंचाई निर्माण केली जाते आणि त्यातून काळा बाजार सुरू होऊन भाववाढीला चालना मिळत असते. अशा प्रकारे साठेबाजीमुळे सुद्धा भाववाढ निर्माण होत असते किंवा किंमत निर्माण होत असते. परिणामी अर्थव्यवस्थेमध्ये काळा बाजाराला चालना मिळत असते. त्यानंतर दुसरा जो परिणाम जो आहे तो म्हणजे गुणवत्तेमध्ये घट. वाढत्या किमतीमुळे बाजारात हलक्या दर्जाच्या वस्तूंचा पुरवठा वाढवला जातो. कसलीही वस्तू बाजारात विकली जात असल्याने उत्पादक फक्त जास्त नफा कमवण्याकडे त्यांचे लक्ष केंद्रित त्यांनी केलेले असते आणि त्यामुळे वस्तूंचा गुणात्मक दर्जा घसरला जातो. अशा स्थितीत ग्राहकसुद्धा गुणवत्तेच्या बाबतीत आग्रह धरत नाहीत, कारण ग्राहकांना वस्तू मिळणे महत्त्वाचे असते. अशा प्रकारे वस्तूच्या गुणवत्तेवर चलनवाढीचा विपरीत परिणाम झालेला आपल्याला दिसून येतो. त्यानंतर दुसरा जो महत्त्वपूर्ण परिणाम आहे तो म्हणजे उत्पादन रचनेमध्ये बदल. चलनवाढीच्या काळामध्ये आर्थिक विषमता मोठ्या प्रमाणात वाढते. श्रीमंत वर्ग अधिक श्रीमंत होतो आणि त्यांचे उत्पन्न प्रचंड वाढते, तर गरिबांची हालाकी किंवा गरिबांची दारिद्र्यामध्ये आणखी वाढ होत असते. श्रीमंत वर्ग चैनीच्या वस्तूंची मागणी करत असतो. त्यासाठी ते वाटेल तितकी किंमत देण्यास तयार असतात आणि याच काळामध्ये गरिबांची गरिबी इतकी वाढलेली असते की ते जीवनावश्यक वस्तूंची पुरेशी खरेदी करू शकत नाही. साहजिकच देशातील उत्पादन साधनसामग्रीचा वापर चैनीच्या वस्तूंची निर्मितीसाठी केला जात असतो. परिणामी जीवनावश्यक वस्तूंच्या निर्मितीसाठी साधनसामग्री कमी पडते आणि त्यामुळे त्या वस्तूंचा पुरवठा कमी होऊन त्यांची टंचाई निर्माण होत असते. अशा प्रकारे उत्पादक वस्तूंच्या ऐवजी अनुत्पादक स्वरूपाच्या वस्तू निर्माण करण्यावर जास्त भर दिला जात असतो. परिणामी उत्पादन रचनेमध्ये बदल झालेले आपल्याला दिसून येतात किंवा बदल होत असतात. त्यानंतर दुसरा महत्त्वपूर्ण जो परिणाम आहे तो म्हणजे बचतीमध्ये घट. वाढत्या किंमतवाढीमुळे जास्त खर्च वाढल्यात असल्यामुळे उपभोक्त्याची बचत कमी होत असते. गुंतवणूक वाढवण्यासाठी बचत होणे आवश्यक असते, परंतु भाववाढीमुळे पैशाचे वास्तव मूल्य कमी होते. त्यामुळे बचत करण्याची जी प्रवृत्ती आहे ती कमी होऊन खर्च प्रवृत्ती वाढत असते. वाढत्या खर्चामुळे बचतीवर परिणाम होऊन बचत घटली जात असते. परिणामी त्याचा गुंतवणुकीवर परिणाम होत असतो. त्यानंतर दुसरा जो महत्त्वपूर्ण परिणाम आहे तो म्हणजे भांडवल निर्मितीमध्ये घट. भाववाढीमुळे लोकांच्या उत्पन्नाचा अधिक भाग हा खर्च होत असल्यामुळे भांडवल निर्मितीची प्रक्रिया मंदावते, कारण उत्पन्नाचा अधिक भाग जो आहे तो खर्च केल्यामुळे बचत कमी राहते. परिणामी बचत कमी झाल्याने गुंतवणूक कमी आणि गुंतवणूक कमी झाल्याने भांडवल निर्मिती ही घटते. त्याचा परिणाम भविष्यात भांडवलाचा पुरवठा कमी होण्याचे संकट निर्माण होते. तसेच काही वेळा देशाबाहेर भांडवलाचे उड्डाण होण्याचा धोकाही निर्माण होत असतो. अशा प्रकारे भांडवल निर्मितीवर सुद्धा या चलनवाढीचा विपरीत किंवा अनिष्ट परिणाम झाला आपल्याला दिसून येतो. त्यानंतरचा जो परिणाम आहे तो म्हणजे गुंतवणुकीवर होणारा परिणाम. चलनवाढीच्या काळामध्ये स्थावर मालमत्तेच्या किमती वेगाने वाढत असल्यामुळे उत्पादन कार्यातील भांडवल गुंतवणूक कमी होते आणि ती अनुत्पादक कार्यामध्ये वाढवली जाते किंवा वाढते. यामध्ये सोने, नाणे, इमारती, जड जवाहीर, मोकळी जागा इत्यादी अनुत्पादक स्वरूपाची इत्यादीमधील गुंतवणूक जी आहे ती वाढली जात असते. अशा प्रकारे गुंतवणुकीवर सुद्धा चलनवाढीचा विपरीत परिणाम झालेला आपल्याला दिसून येतो. त्याचबरोबर चलनवाढीचा दुसरा महत्त्वपूर्ण परिणाम जो आहे तो म्हणजे सामाजिक आर्थिक अस्थिरता निर्माण होत असते.
चलनवाढीच्या काळामध्ये कशाचीच निश्चिती राहत नाही. आर्थिक समतोल जो आहे तो बिघडून अ, अस्थिरता निर्माण होत असते. त्यामुळे दीर्घकालीन गुंतवणुकीवर त्याचा प्रतिकूल परिणाम झालेला आपल्याला दिसून येतो. राजकीय क्षेत्रामध्ये, आर्थिक क्षेत्रामध्ये अ, याचे मोठे पडसाद निर्माण होत असतात. त्याचे दीर्घकालीन परिणाम घडून येत असतात आणि त्या परिणामी देशाच्या आर्थिक क्षेत्रामध्ये, राजकीय क्षेत्रामध्ये आर्थिक अस्थिरता निर्माण झालेली आपल्याला दिसून येते. त्यानंतरचा जो महत्त्वपूर्ण परिणाम जो आहे तो म्हणजे औद्योगिक अशांतता. चलनवाढीच्या काळात वस्तूंच्या किमती वेगाने वाढल्यामुळे कामगार वर्ग त्रस्त होऊन पगारवाढीची मागणी सातत्याने करतात. याला मालक वर्गाकडून सातत्याने विरोध होत असतो आणि त्यामुळे मालक वर्ग आणि कामगार वर्ग यांच्यामध्ये संघर्ष निर्माण होऊन औद्योगिक अशांतता निर्माण होत असते. कामगार वर्ग आपल्या मागण्या मान्य करून घेण्यासाठी संप, हडताळ, बंद, सौम्य गतीने काम करणे, टाळेबंदी इत्यादी मार्गाचा अवलंब करतात. परिणामी औद्योगिक वातावरण अ, अशांत होते. त्यामध्ये औद्योगिक वातावरणामध्ये अशांतता निर्माण होत असते. तेथील वातावरण शांतता धोक्यात येऊन त्याचा उत्पादनावर अनिष्ट परिणाम होतो आणि यामुळे परिणामी देशाचे आर्थिक नुकसान मोठ्या प्रमाणात होत असते. अशा प्रकारे औद्योगिक वातावरण बिघडवण्यास चलनवाढ कारणीभूत ठरत असते. त्यानंतर दुसरा जो महत्त्वपूर्ण परिणाम आहे तो म्हणजे अनुकरण वृत्ती ही वाढली जात असते. श्रीमंतांचे अनुकरण करण्याचा प्रयत्न गरीब वर्गाकडून होत असतो. त्यामुळे चलनवाढीच्या काळात अल्प काळामध्ये विनाकष्ट श्रीमंत बनण्याची लालसा वाढते. परिणामी दीर्घकालीन भांडवल गुंतवणूक वाढत नाही. त्याचा परिणाम भविष्यात उत्पादन घटण्याचा धोका निर्माण होत असतो. आणि शेवटचा जो परिणाम आहे तो म्हणजे नागरिकांच्या वास्तव उत्पन्नाचा ऱ्हास. पैशातील उत्पन्न म्हणजे नाममात्र पैशातील उत्पन्न आणि पैशातील वास्तव उत्पन्न म्हणजे पैशाची खरेदी शक्ती. चलनवाढीमुळे नाममात्र उत्पन्न वाढत नाही तर वास्तव उत्पन्नातही घट होत असते. परिणामी गरीब अधिक गरीब होत असतो. वेतन, व्याज, खंड आणि नफ्याच्या माध्यमातून मिळणारे जे उत्पन्न आहे, उत्पन्न वाढीचा दर जो आहे चलनवाढीच्या दरापेक्षा कमी असेल तर त्याचा परिणाम हा उत्पादन घटकांच्या मिळणाऱ्या मोबदल्यावर होत असतो आणि त्यामुळे समाजाची वास्तव उत्पन्न जे आहे ते घटते आणि परिणामी समाजाचे आर्थिक नुकसान झाले आपल्याला दिसून येते. नागरिकांचे वास्तव उत्पन्नाचे मूल्य चलनवाढीमुळे कमी होऊन खरेदी शक्ती घटते. परिणामी नागरिकांच्या राहणीमानावर त्याचा विपरीत परिणाम होत असतो. अशा प्रकारे उत्पादनावरील जे परिणाम आहेत त्याविषयी आपण चर्चा केलेली आहे. पुढील जे सामाजिक परिव्यय आहेत ती म्हणजे उत्पन्नावरील परिव्यय, त्याची पुढील आपण लेक्चरमध्ये चर्चा करणार आहोत.